बिग बॉसच्या घरात कायम शांत आणि संयमी म्हणून ओळखला जाणारा राकेश बापट पहिल्यांदाच आपल्याला भडकलेला पाहायला मिळाला. सोशल मीडिया रील स्टार अनुश्री माने आणि रुचिता जामदार या दोघींनीही राकेशवर अत्यंत घाणेरडे आरोप केले. यातूनच राकेश भडकला. अनुश्री मानेने राकेश बापटवर झोपेत असताना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला. यामध्ये रुचिताने तिला साथ दिली. यावर अनुश्री आणि रुचिताला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. कारण या दोघींनी वुमन कार्डचा चुकीचा वापर केल्याचं दिसून येत आहे. अनेक जण राकेश बापटला पाठिंबा देत अनुश्री व रुचिताला घराबाहेर काढण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे यंदाच्या भाऊच्या धक्क्या या दोघींची शाळा होणार हे नक्की आहे. अशातच आता अभिनेता राकेश बापटच्या बहिणीची पोस्ट समोर आली आहे. तिने या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. राकेश बापटची बहीण शीतल बापट यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं आहे की एखाद्या महिलेने वुमन कार्ड चुकीच्या पद्धतीनं वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा अनेक महिला आहेत ज्या या वुमन कार्डचा गैरपद्धतीने वापर करत असतात. पण ज्या स्त्रियांना त्यांची खरंच गरज असते त्यांना योग्य वेळी मदत मिळत नाही. त्यामुळे या समाजात महिलांबद्दल चुकीची धारणा निर्माण होते. सशक्त स्वावलंबी महिला कधीच असं वागत नाही. माझ्या भावावर म्हणजेच राकेश बापटवर पूर्ण विश्वास आहे. तो याबाबत कधीच चुकीचं वागणार नाही. मला याची पूर्ण खात्री आहे. या प्रकरणात त्याला गेल्या 2 दिवसात जो पाठिंबा मिळाला आहे हे पाहून मला खरंच आनंद होतो. राकेश बापटची बहीण शीतल बापट या पॅरेंटिंग कोच आणि करिअर गायडन्सर आहेत. तर मग तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.